नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण स्ट्रेट प्लाझोची कटिंग पाहणार आहे. त्यासाठी आपल्याला मापे लागतील. आपल्याला फक्त 3 मापे लागणार आहेत. एक उंचीचं माप लागेल आणि एक कंबरेचं माप लागेल आणि आपल्याला एक सीटचं माप लागेल आणि बॉटम तुम्हाला हवे तेवढा ठेवू शकता. आता सर्वप्रथम आपण कापडला फोल्ड करायला शिकूया. हे 4 फोल्ड मध्ये आपण कापड ठेवून घेऊया. हे बघा, या पद्धतीने ओपन केलेला आहे मी. ही बंद बाजू आहे आणि माझ्याकडची बाजू ही ओपन बाजू आहे. सर्वप्रथम आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून बॉटमच्या घेरच्या कड्या स्ट्रेट करून घेऊया. आता आपण इथून 2 इंच वरती सोडून देणार आहे. इलास्टिक बॅकच्या हिप साठी 2 इंच आपण वरती सोडलेली आहे आणि इथून 2 इंच वरती एक शिलाई मारून देऊया. म्हणजे आपण हिप आणि बॅक हे दोन्ही एकत्र कट करणार आहे, म्हणून आपण 4 फोल्ड ठेवलेला आहे. जर आपण हिपचा फ्रंट पार्ट पहिला कट केला आणि नंतर ना हे केला तर आपण डबल फोल्ड मध्ये ठेवून कटिंग करणार आहे. त्याच्यामध्ये आपला खूप सारा वेळ जातो. याच्यामध्ये आपला वेळ खूप कमी लागतो. यासाठी आपण हे एकत्र 4 फोल्ड मध्ये कटिंग करून घेणार आहे. आता इथून आपण 2 इंचचं वरती इलास्टिक सोडलेलं आहे. इथून आपण 1 इंच सोडणार आहे आणि उंचीचं माप टाकणार आहे. उंची आपली 38 आहे. 38 मध्ये आपण 2 इंच फोल्ड करण्यासाठी 2 इंच फोल्ड करण्यासाठी टाकणार आहे. म्हणजे 40 आपण टाकणार आहे आणि 40च्या इथे आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आता इथून आपण कमरेचा सीटचा चौथा पार्ट प्लस 2 इंच टाकणार आहे. आपली सीट ही 40 इंच आहे. 40चा चौथा पार्ट 10 इंच येतो आणि 10च्या पुढे 2 इंच शिलाईसाठी एक्स्ट्राचं मार्जिन आपण करणार आहे. आपण 12 वरती टाकणार आहे मार्किंग. आपण इथून जे एवढं अंतर घेतलेलं आहे एवढंच अंतर आपण इथेही खाली घेणार आहे. सेम 12 इंचावरती मार्क करून घेणार आहे, कारण हे पण सीटचा चौथा पार्ट प्लस 2 इंच करणार आहे. याच्यामध्ये आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. हे मेजरमेंट सर्व साइज साठी सेम राहील. फक्त तुम्ही तुमचा सीटचा कमरेचा चौथा पार्ट करा आणि हेच याच्यामध्ये 2 इंच फिक्स मध्ये मिसळून घ्या. आता इथून आपण थाईचा थाईचा हाफ टाकणार आहे. थाईचं माप तुम्ही घेतला असेल तर छानच होईल, पण नसेल घेतलं तर तुम्ही हिपचा चौथा पार्ट घेतलाय तेवढंच माप इथे टाकावं लागेल तुम्हाला. आता मी हिप थाईचा हाफ करणार आहे आणि त्याच्यामध्ये हाफ करून इथे मेजरमेंट घेणार आहे. माझी थाई 26 वर आहे, त्याचा हाफ मी 13 घेते आणि 13 वरती मी मार्किंग करून घेत आहे. आता इथून पुढे आपण 2 इंच सोडायचं आहे आणि जे आकार शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण खालच्या साईडला बॉटमचं माप टाकून घेऊया. आता बॉटम आपण 20 इंच आहे, तर मी हाफ करून 10 इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि हे लाईन आपण इथे जॉईन करून घेऊया. तुमच्याकडे जर स्ट्रेट पट्टी असेल तर स्ट्रेट पट्टीने जोडा. माझ्याकडे हिप कर्वची पट्टी आहे, मी त्याने जॉईन करते. जर तुमच्याकडे हिप कर्व शेप नसेल तर अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. हे बघा, या पद्धतीने. आणि इथून आपण हाफ इंच आतल्या साईडला घ्यायचं आहे आणि असा राऊंड शेप मध्ये गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हे बघ, हा आपला फ्रंट पार्ट झालेला आहे. आता आपण बॅक पार्टची कटिंग करणार आहे, कारण बॅक पार्ट हा आपला हेवी असतो, त्याच्यामुळे आपण
इथून वरती 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि इथून आपण 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, कारण आपली हिप ही हेवी आहे. जर हिप हेवी नसेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता. आणि इथून आपण 2 इंच घेणार आहे आणि हा आपण जे आकार देऊन घेऊया. इथून सर्व बाजूने 2-2 इंच एक्स्ट्राचे घ्यायचे आहेत. आणि इथून हा जे आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे आपण इथून स्ट्रेट बॉटमच्या साईडला जॉईन करून घेणार आहोत. आणि इथून कमरेपासून हे वाढलं नाही पाहिजे, म्हणून इथे क्रॉस मध्ये ठेवून या पद्धतीने आपण तिरकस एक रेष मारून घ्यायची आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. सर्वप्रथम आपण बॅक पार्टची कटिंग करणार आहे आणि नंतर आपण फ्रंटची कटिंग करणार आहे. आता मी याच्यामधला एक पार्ट बाजूला करते, म्हणजे आपला हा बॅक पार्ट राहील आणि आपण फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊया. आता फ्रंट पार्टची कटिंग करूया. आपला हा मधला जे आकार आहे तो जॉईन करून झालेला आहे. हा बॅक पार्ट आहे आणि हा आपला फ्रंट पार्ट आहे. आता आपण सर्वप्रथम कडेने शिलाई मारून घेऊया. मी शिलाई तुम्हाला मशीनवर मारायची दाखवते. आता याच पद्धतीने आपण या साईडचेही एकसारखं करून शिलाई मारून घेणार आहे. मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते. पण कमरेला इलास्टिक लावण्याची प्रोसेस पाहणार आहे. त्यासाठी मी हे 2.5 इंच पट्टी कापून घेतली कमरेच्या मापा एवढी. आता सर्वप्रथम सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवून पट्टी आधी जॉईन करून घेऊया आणि नंतर ना आपण इलास्टिक इन्सर्ट कसं करायचं ते दाखवते. सर्वप्रथम कडेने शिलाई मारून घेऊया.
संपूर्ण घेरला कडाने जॉईन करून घ्यायची आहे. आपला फ्रंट पार्ट झालेला आहे. आता इथे जे जॉईंट आलेलं आहे ते आपण कट करून घेऊया. बॅकचा आणि फ्रंटचं दोन्हीचं कट करून घ्यायचं आहे. आता आपली कटिंग झालेली आहे. आपला फ्रंट पार्टचा जो जे आकार आहे तो आपण स्टिचिंग करून घेणार आहे आणि बॅकचाही फ्रंटचा जे आकार आहे तो आपण स्टिचिंग करून घेणार आहे. आता आपली कंबर ही 32 इंच होती म्हणून मी 2 इंच कमी इलॅस्टिक घेतलेला आहे. जर तुम्हाला अजून टाईट पाहिजे असेल तर तुम्ही 2 ते 3 इंच करू शकता. मी ही 30 इंच इलॅस्टिक घेतलेली आहे. हे बघा, आता ही इलॅस्टिक जे आपण इलॅस्टिक साठी फोल्ड मारला होता तिथे आपण थोडीशी जागा सोडलेली आहे, त्याच्यामधून ओवून घेऊया. मी ओवून तुम्हाला दाखवते. आता याला आपण इथून शिलाई मारून घेणार आहे. या पद्धतीने इलॅस्टिकला असं जॉईन कधीही करायचं नाही, अशा पद्धतीने जॉईन करायचंय. जे असं जॉईन केलं तर आपल्याला इलॅस्टिक हे कमरेला रुतू शकतं, त्याच्यामुळे आपण इलॅस्टिकला या पद्धतीने जॉईन करून घेतो. आता आपण इलॅस्टिकला पॅक करून घेऊया. आता आपली कंबर रेडी झालेली आहे. आता आपण बॉटम फोल्ड करून घेऊया. या पद्धतीने बॉटमला सर्वप्रथम एक शिलाई मारून घेऊया. आता या पद्धतीने फोल्ड करून घेऊया आणि शिलाई मारून घेऊया. याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडला सेम करून घेणार आहे बॉटमला. आता आपण कडाने हे दोन्ही एकत्र केलेले आहे एका पायाचे आणि इथून आपण कडाने शिलाई मारून घेणार आहे. सर्वप्रथम शिलाईला लॉक करायचा आहे. तर आपला जे आकार आहे तो एकमेकांच्या याच्यावरती आला पाहिजे. या पद्धतीने आपण शिलाई मारायची आहे. ही शिलाई आपण अखंड दुसऱ्या पायाच्या याच्यापर्यंत घेऊन जायची आहे. दोन्ही टोक हे व्यवस्थित एकत्र करून शिलाई मारायची आहे. या प्रकारे आपले पूर्ण कटिंग स्टिचिंग झालेले आहे. मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. याप्रमाणे आपला पॅन्ट प्लाझो दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.